विराजमान होना जरूरी है। ये असंवेदनशील सरकार है, जवाबदेही इसकी कुछ नहीं है। हम सबसे पहले छात्रों का समर्थन करते हैं और ये मांग करते हैं कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो। कोई इधर उधर सचिव के होने से कुछ मतलब नहीं है। कानून तो था, तो उनके वॉच पर क्यों ये पेपर लीक हुआ और जो उनकी खुदकुशी हुई वो बच्चों ने खुदकुशी कैसे होने दी? कानून लाए, कानून पे अमल करें, लेकिन पहले जो शिक्षा और परीक्षा कराने का जिम्मेदार था धर्मेंद्र प्रधान, पहले उनका इस्तीफा ले और पुलिस कर्मियों पे कार्रवाई करें। सोनम वांगचुक ने वो जो है अनशन तोड़ा, उसके बाद इमरान मसूद है, उन्होंने कहा कि ये 12 साल का जो इस तरह से अन्ना हजारे थे उसी तरह उसी रूप में। देखिए, अनशन है, छात्रों की डिमांड है, छात्रों की डिमांड जायज है। नीट का पेपर लीक हुआ है, इस्तीफा नहीं लिया जा रहा है और सरकार जिम्मेदार है। किसी की व्यक्तिगत टिप्पणी नहीं, किसी का व्यक्तिगत आंदोलन नहीं। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो और छात्रों के ऊपर मुकदमे वापस लो। आज आप लोग यहाँ से कहाँ तक जाएंगे? हम लोग शहीद स्मारक तक जाएंगे, अगर पुलिस वाले जाने देंगे। हमारी कोशिश यही रहेगी कि शांतिपूर्ण मार्च रहे। और कौन कौन लोग हैं इसमें प्रोटेस्ट में? छात्रों ने आह्वान किया है, मुझे लगता है हर जिम्मेदार नागरिक लखनऊ का आ रहा है या आएगा। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा आंदोलनं सध्या सुरू आहेत। मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरातल्या आंदोलनाची दृश्य, पुण्यातल्या आंदोलनाची दृश्य तर आपण पाहतोच आहोत। स्क्रीनच्या मध्यभागी जे दृश्य आहे ते सध्या लखनौमधलं आहे, जिथं सध्या विद्यार्थ्यांकडनं आंदोलन केलं जात आहे, सीजेपीकडनं आंदोलन केलं जात आहे। मागणी एकच आहे सध्या की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। नीट पेपरफुटी प्रकरणात ठोस कारवाई व्हावी। उत्तरदायित्वाचा मुद्दा जो आहे, अकाउंटेबिलिटीचा जो मुद्दा आहे, त्या मुद्द्यासंदर्भात या विद्यार्थी संघटना अत्यंत आग्रही भूमिका मांडताना दिसतायत। लखनौमधली ही दृश्य तर आपण पाहतोच आहोत, पण पुन्हा एकदा आपण मुंबईतल्या आंदोलनाकडे वळूया। शिवाजी पार्क परिसरात आंदोलन जे आहे ते अत्यंत आक्रमकपणे सुरू आहे। मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या आंदोलनासंदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। मनीष, काय नेमकं सध्या आंदोलनाबद्दल सांगता येईल आणि विद्यार्थी जे आहेत मोठ्या संख्येनं आलेले आहेत दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये। अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांची वाट पाहिली जातेय। आंदोलन जे आहे ते आक्रमकपणे सुरू असल्याचं सध्या तरी दिसतंय, कारण घोषणाबाजी देखील होतीये। विद्यार्थ्यांशी संवाद आपण साधलाय का? काय नेमकं त्यांचं मत आहे या सगळ्या संदर्भातलं? मनीष, माझा आवाज येतोय? हो, यस, करेक्ट। मनीष, आक्रमकपणे सुरू आहे हे आंदोलन सध्या दादर मध्ये मुंबईतल्या, आणि आदित्य ठाकरे, अमित ठाकरे येण्याची वाट पाहिली जातेय। आंदोलन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिसतो आहे आणि खूप मोठ्या संख्येने इथं आंदोलक जमा देखील झाल्याचं दिसतंय। मनीष, विद्यार्थी आहेत आपल्या मागे, संवाद त्यांच्याशी तुम्ही साधला असेलच, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे?
एकंदरीत कारण आपण बघितलं तर सातत्याने शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि विद्यार्थी जे आहेत ते ठाम आहेत. एकंदरीत बघितलं तर आजही दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत ते आता जमायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात तिरंगाच्या सन्मानात या ठिकाणी रॅली निघेल आणि मोठ्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते जे आहेत ते आता विद्यार्थी आहेत ते आता जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपण जर या विद्यार्थ्यांच्या भावड्या जर बघितल्या तर नेमकं त्यांना काय वाटतं या संदर्भात ते जाणून घेऊया. मित्र, काय सांगशील, काय भावड्या तुझ्या या संदर्भात? हा आक्रोश फक्त नीटच्या विद्यार्थ्यांचा नाही आहे, हा आक्रोश देशामध्ये होणाऱ्या इतर सगळ्या मुद्द्यांबद्दलचा आहे. पंचमढीमध्ये झालेल्या झाडांच्या तोडीबद्दलचा आक्रोश आहे, मणिपूरबद्दलचा आक्रोश आहे. हा फक्त विद्यार्थ्यांच्या लीकचा आक्रोश नाही. आज हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांच्या पेपर फुटीपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. हे इतर सुद्धा आमच्या ज्या ज्या प्रत्येक मूलभूत गरजांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध झालेलं आता आंदोलन आहे. याने आता या आक्रोशाचा जो मार्ग स्वीकारलेला आहे हा आम्ही आज शांततापूर्वक इथे आंदोलन करून सबंध हिंदुस्थानामध्ये पुन्हा एकदा सांगायचा प्रयत्न करतोय की आज आम्ही या सरकारची तानाशाही सहन करणार नाही. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. एकंदरीत विद्यार्थी जे आहेत काय नेमकी भावड्या तुझे काय आज आंदोलनाला आला? आंदोलनाला ह्याच्यासाठी चालू आहे की मला प्रधान आपल्या एज्युकेशन मिनिस्टरचं हे पाहिजे, रेजिग्नेशन पाहिजेलच. ती नाही भेटली तर आम्ही शांत बसणार नाही. हा मराठा खून आहे, जोपर्यंत भिडणार नाही मेलो तरी चालेल पण भिडूनच मरणार, समजलं ना. जो तरुणांचा उत्साह आहे, जोश आहे तो काय भावना तुझ्या संदर्भात? काय भावना तुझ्या? धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देणे तर तुझ्या घरात घुसून घेऊ, भाड खाव. आज मला ह्या आपल्या शासनातील सर्व लोकांना हे सांगायचं आहे की काहीतरी अकाउंटेबिलिटी ठेवली पाहिजे. नाहीतर ह्या आज एवढे 20 पोरं आपल्या आयुष्यात त्यांचे आपल्या स्थिती नाही आहे. माझे भाऊ बहीण आज 20 पोरं मेलेली आहेत, त्यांच्यासाठी कोण आहे का नाही? तो बढेगा कैसे आगे? हमारे देश को बढ़ाएंगे तो ही बढ़ेगा ना आगे. तो इसीलिए ये धर्मेंद्र प्रसाद को हटा दो. सगळ्यात वर देश, नंतर पॉलिटिकल पार्टी, सगळ्या सपोर्टर्सला माझं हेच म्हणणं आहे की बीजेपीला सपोर्ट नका करू, इंडियाला सपोर्ट करा, इंडियाला. कारण जर आपण बघितलं तर इंडियाला सपोर्ट करा, पक्षाला सपोर्ट करू नका असं म्हटलं जातं. पण मात्र तरुणांच्या ज्या भावना आहेत त्या अधिक तीव्र आहेत. आपल्यासोबत दीदी काय सांगते? हिंदी क्या कहना चाहोगे आज? कहना सिंपल इतना ही है कि हर एक चीज की जो भी घोटाला होती है उसके लिए हम क्यों ना अकाउंटेबिलिटी ले, और इतने सारे लोगों के रिटेलिएशन क्यों हो रही है? यहाँ पे जो भी रिटेलिएशन हम देख रहे हैं, ये रिटेलिएशन सिर्फ एक इंसिडेंट की वजह से नहीं हुआ है, हजारों इंसिडेंट हो रहे हैं. इसकी वजह से इतने लोग बाहर आए हैं और हमें ये समझने की जरूरत है कि हम जब भी एक घटना, 2 घटना, 3 घटना जब पानी नाक के ऊपर से चला जाता है, वी नीड टू रिएक्ट, वी नीड टू रिटेलिएट. दिस इज द न्यू वे ऑफ चेंज. ये है ना, ये मोदी है, ये इसको कुछ पता नहीं है. ये मोदी का इस्तीफा जो दिखता नहीं है जनता को. प्रोटेस्ट के लिए आए हैं और यहाँ पे जो भी हो रहा है इतने दिन से दिल्ली में हमारे बच्चों के ऊपर जो जुल्म किए हमारे स्टूडेंट्स के ऊपर, उनके लिए हमको जस्टिस चाहिए. और मोदी को बोलो रिजाइनेशन दो और आज ही चाहिए, आज नहीं सुन के नहीं जाएंगे. आज सुबह नरेंद्र मोदी जी ने आके हमको भाषण दिया, लेकिन हमको भाषण नहीं, रेजिग्नेशन चाहिए. और ये देश का युवा है, जेनजी है, जाग चुका है और आपसे हर कदम कदम पर सवाल पूछेगा. ये है जेनजी पावर. जय एकंदरीत बघितलं तर संख्या महिला भारत माता की. हेलो, काय कहणं तुझं, काय म्हणणं तुझं? I don't know Marathi, I'm comfortable in English. Tell me now. I think I'm here for students. I'm here for students who committed suicide because of NEET paper, and I'm so proud that I'm here. And even my parents are proud of me that I'm here. I'm standing for the students, those who committed suicide.
एकंदरीत बघितलं तर तरुणांच्या भावना ज्या आहेत त्या अधिक तीव्र आपल्याला बघायला मिळत आहेत. आज पुन्हा एकदा तुम्ही रस्त्यावरती उतरला आहे, हिंदी क्या कहना चाहते हो इस सब बारे में? हम लोग को बस प्रोटेस्ट चाहिए. जो मतलब जो चीज़ हो रही है वो चीज़ सही नहीं है कि पेपर लीक हो रहा है. नीट वगैरह का जो बच्चे मेहनत कर रहे हैं वो लोगों का साथ गलत हो रहा है. एकंदरीत बघितलं तर तरुणांच्या ज्या भावना आहेत त्या अधिक तीव्र आहेत आणि त्यामुळेच अजिंक्य या सगळ्या याच्यामध्ये आज संपूर्ण हा जो परिसर आहे तो पुन्हा एकदा तरुणांच्या गर्दीने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय मी देश आहे असं म्हणत तुम्ही टोपे घातले, काय भावना आहे? आमच्या भावना या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि या देशात चाललेली हुकुमशाही आज आम्ही तोडून काढणार आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मिळालाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मिळाला पाहिजे. मैं इस देश की सरकार को बताना चाहूंगा कि हम देश के युवा हैं. हमने गांधी को भी पढ़ा है, हमने भगत सिंह को भी पढ़ा है. तो जब तक गांधी बन के बैठे तब तक तो ठीक, अगर भगत सिंह बन गए तो फिर दिक्कत हो जाएगी. क्योंकि भगत सिंह जी ने कहा था कि बैरों को सुनाने के लिए धमाकों की जरूरत पड़ती है. तो अगर ये देश का युवा धमाके करने लग गया तो प्रधानमंत्री जी आपको निकलने के लिए जरूरत भी नहीं पड़ेगी. कदम कदम पे लड़े थे तुमसे, कदम कदम पे लड़ेंगे तुमसे. दम है जितना दबक में तेरे, देख लिया और देखेंगे. एकंदरीत हा सगळा जोश, हा जो उत्साह आहे तरुणांचा तो प्रचंड आहे. अधिक संख्येने आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये एकीकडे पुस्तकं घेऊन काय भावना आहेत, हातामध्ये गुलाबाचे फुलं घेऊन तो आलाय. होय, भावना खूप तीक्ष्ण आहेत आणि हा प्रोटेस्ट आमच्या भविष्यासाठी, कम्प्लिटली भविष्यासाठी. आम्ही फक्त कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक घेऊन आलो आहे. आम्ही कम्प्युटर एक्झामची मुलं आहे. पहिलं तर आंबेडकरांचा फोटो घेऊन आलो आहे आणि जय हिंद, थँक्यू. एकंदरीत हा सगळा परिसर जो आहे तो आता तरुणांनी फुलून निघालेला आहे. या ठिकाणी तिरंगा रॅली आहेत, राष्ट्रगीताचा देखील सन्मान केला जाणार आहे, ते गाणं देखील गायलं जाणार आहे. दीदी काय कहना चाहोगे? कुछ नहीं. जर बघितलं तर हा संपूर्ण परिसर आहे. ह्या माझ्या मागच्या बाजूला जर बघितलं तर राज ठाकरेंचं घर आहेत आणि पुढच्या बाजूला जो आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते तरुण जे आहेत ते या ठिकाणी जमले आहेत. जवळपास प्रचंड गर्दी जी आहे ती तरुणांची ती या ठिकाणी बघायला मिळते. अतिशय त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांनी ते या ठिकाणी लोकशाही मराठीशी बोलताना प्रकट केलेल्या आहेत. आपण अधिक जे तरुण आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. दीदी काय सांगशील, काय काय भावना तुझ्या, क्या कहना चाहोगे? ये इसमें रिजाइन होना चाहिए, कंपलसरी रिजाइन होना चाहिए. गवर्नमेंट इज नॉट गोइंग टू टेक केयर आवर कुछ भी, हमारा कोई भी लुक नेगोशिएशन इवन दे डोंट इवन कम टू टॉक टू अस. कैन दे कम टू अस इफ दे आर रियली केयर फॉर अस, दे हैव टू कम फॉरवर्ड टुडे. जय भारत. आज पुन्हा मला माहिती आहे सगळ्यांना, ठीक आहे. कुठलाही पॉलिटिक्स नको, आम्ही देशासोबत आहोत, आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. हॅलो, काय सांगशील, काय काय तुझं? माझा व्ह्यू आहे की जस्टिस पाहिजे, जस्टिस पाहिजे. स्टुडंट्सला जस्टिस पाहिजे. स्टुडंट्सला बहुत गलत होता. अतिशय बघितलं तर आणि आताच्या घडीची अत्यंत महत्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत असं आता सूत्रांचं म्हणणं आहे. राजीनामा देणं म्हणजे जबाबदारीपासून पळ काढणं होईल आणि त्यामुळं संपूर्ण पक्ष धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठीशी आहे असं आता सूत्रांकडनं समजतंय. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जी प्रमुख मागणी हे सगळे आंदोलक विद्यार्थी करतायत ती मागणी कदाचित पूर्ण होऊ शकणार नाही की काय, असंच एकंदरीत दिसतंय. सूत्रांची तशी माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.